नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं मस्के कोचिंग क्लासेसच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण बघणार आहे PYQ प्रीवियस इयर क्वेश्चन्स 2023 11 सायन्स कॉम्प्लेक्स नंबर। कॉम्प्लेक्स नंबर इज व्हेरी इसेन्शियल चॅप्टर, खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे। त्या चॅप्टरमध्ये आपल्याला काही ॲक्टिव्हिटी आहेत, काही क्वेश्चन्स त्यांनी दिलेले आहेत, ते आपण बघू। बघा मित्रांनो, फर्स्ट क्वेश्चन बघा काय दिलाय। A value of theta for which 2 plus 3i sin theta upon 1 minus 2i sin theta I equal to root of minus 1 प्युअरली इमॅजिनरी दिलं। मग प्युअरली इमॅजिनरी दिलं तर काय असतं मित्रांनो, रियल पार्ट ऑफ z इज इक्वल टू 0 असतो। प्युअरली इमॅजिनरी जर दिलं तर काय असतं, रियल पार्ट इज इक्वल टू 0। 2 plus 3i sin theta upon 1 minus 2i sin theta इज इक्वल टू, आता आपलं काय करायचं, याला रॅशनलाइज करायचं आहे। 2 plus 3i sin theta अपॉन 1 minus 2i sin theta मल्टिप्लाय 1 plus 2i sin theta होल डिवाइडेड बाय 1 plus 2i sin theta। याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट घ्यायचा, रॅशनलाइज करायचं त्याला। मग त्याला आपण काय केलं, इथं प्लस होतं इथं मायनस होतं, तर काय केलं, प्लसनी मल्टिप्लाय केलं। आता याचा गुणाकार बघा, 2 ने याला डायरेक्ट मल्टिप्लाय करा, 2 plus 4i sin theta then plus 3i sin theta मल्टिप्लाय करा, 3i sin theta plus 3 2 चा 6 i square sin square theta i square sin square theta whole divided by 1 minus 2i sin theta 1 plus 2i sin theta that is 1 चा square 1 minus 2i square that is 4i square sin square theta। मग आपल्याला काही बेसिक व्हॅल्यू माहित पाहिजेत। मग बेसिक व्हॅल्यू कोणत्या आहेत बघा, तर समजा i स्क्वेअर आहे, तर i स्क्वेअरची व्हॅल्यू ऑलवेज -1, ऑलवेज कीप इन माइंड, ऑलवेज -1। i स्क्वेअरची व्हॅल्यू किती घ्यायची, -1। आता हेअर इज 4i sin theta plus 3i sin theta and here is 2 equal to 2 minus 6 i square ची व्हॅल्यू -1 minus 6 sin square theta plus here is plus 4i plus 3i that is 7i sin theta 7i sin theta 4 and 3 7 whole divided by 1 i square ची व्हॅल्यू -1 plus 4 sin square theta 4 sin square theta। आता याला सेपरेट करा, 2 minus 6 sin square theta upon 1 plus 4 sin square theta प्लस किती येणार मित्रांनो, आता हा काय झाला 7 sin theta upon 1 plus 4 sin square theta। आता याला काय म्हणतात, रियल पार्ट ऑफ z म्हणतात आणि याला इमॅजिनरी पार्ट ऑफ z म्हणतात। हे दोन वेगवेगळे पार्ट आहेत। मग काय सांगितलं याने, प्युअरली इमॅजिनरी आहे तर रियल पार्ट इक्वल टू 0 ठेवायचा। मग रियल पार्ट इक्वल टू जर 0 ठेवला आपण, तर काय रियल पार्ट बघा, 2 minus 6 sin square theta अपॉन 1 plus 4 sin square theta इक्वल टू 0। मग इक्वल टू 0 असेल, डिवाइड मधली जर कोणती पण व्हॅल्यू असेल तर मल्टिप्लाय त्याला काय करता येतं, 0 करता येतं। 2 minus 6 sin square theta इक्वल टू 0। देअरफॉर हेअर इज शिफ्टिंग करा, म्हणजेच काय झालं ते 6 sin square theta इज इक्वल टू 2 sin square theta इज इक्वल टू 2/6 मग sin square theta इज इक्वल टू 2/6 दॅट इज 1/3। हेअर इज 1/3। मग देअरफॉर sin theta इज इक्वल टू प्लस और माइनस 1/√3 प्लस और माइनस 1/√3। पण आपण कन्सिडर करू थिटा फर्स्ट क्वार्टरमध्ये येतं। मग फर्स्ट क्वार्टरमध्ये असेल तर आपला आन्सर लिहायला गरजेचं आहे, तर साइन इनवर्स ऑफ थिटा इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 1/√3 1/√3। ऑप्शन कोणता करेक्ट आहे,
ए करेक्ट आहे. कोणता ऑप्शन करेक्ट आहे मित्रांनो? ए करेक्ट आहे. सेकंड बघा, एकदम सोपी कला दिली 1 - i अपॉन 1 + i रेज टू 100. मग तुम्ही बेसिक काय करायचं आहे? बेसिक मित्रांनो तुम्हाला माहीत करून ठेवायचं आहे बेसिक. मग बेसिक काय बघा, पहिले 1 + i त्याचा होल स्क्वेअर किती येतो? मग 1 + i कसं काढायचं बघा, 1 चा स्क्वेअर + 2i + i स्क्वेअर. i स्क्वेअरची व्हॅल्यू लिहायची -1. हिअर गेटिंग कॅन्सल ओनली 2i. 1 + i स्क्वेअरची व्हॅल्यू 2i. 1 - i त्याचा होल स्क्वेअर इज इक्वल टू अगेन 1 स्क्वेअर - 2i + i स्क्वेअर इज इक्वल टू 1 - 2i - 1. हा सुद्धा कॅन्सल झाला -2i. म्हणजे तुम्ही लक्षातच ठेवायचं 1 + i होल स्क्वेअर आणि 1 - i होल स्क्वेअर किती येतं हे तुम्ही लक्षातच ठेवायचं मित्रांनो, तर तुम्हाला ते सॉल्व करता येईल. मग आता आपल्याला काय करायचं आहे? रेज टू 100 आहे. 1 - i 1 + i त्या दोघांना स्क्वेअर द्यायचा आहे. मग 1 - i अपॉन 1 + i त्याचा आपण काय करू? होल स्क्वेअर आणि होल रेज टू 50. मग याचा सेपरेट स्क्वेअर करा. सेपरेट स्क्वेअर केला 1 - i त्याचा होल स्क्वेअर अपॉन 1 + i त्याचा होल स्क्वेअर रेज टू 50. मग आता 1 - i होल स्क्वेअर आलं -2i त्याचा होल स्क्वेअर आणि 1 + 2i आलं किती? 2i त्याचा होल स्क्वेअर. आपण डायरेक्ट सॉल्व केला, तर सॉल्व केल्यानंतर किती आलं? 1 - i होल स्क्वेअर किती आलं बघा मित्रांनो, किती आहे? 1 मायनस आहे ना पहिले, तर -2i आलं अपॉन 2i आलं रेज टू किती आहे? 50. 2i गेटिंग कॅन्सल. -1 - 1 रेज टू 50. तर -1 रेज टू 50 किती असतं? 1 असतं. का? तर 1. मग 1 प्लस काय लिहायचं याला? 1 + 0i इज इक्वल टू a + bi. मग a, b दॅट इज a इज इक्वल टू 1 आणि b इज इक्वल टू 0. तर a इक्वल टू 1 आणि b इक्वल टू किती आलं? 0. ऑप्शन बी इज करेक्ट. ऑप्शन बी इज करेक्ट. बघा बेसिक बघा, -1 रेज टू ऑड नंबर जर असेल तर उत्तर येतं -1 आणि -1 रेज टू जर इवन असेल तर उत्तर येतं मित्रांनो 1. ही गोष्ट लक्षात ठेवा एक चांगली. -1 चा घातांक ऑड नंबर, मग कोणती पण ऑड नंबर असू द्या, जो ऑड नंबर असेल त्याचं उत्तर किती येतं मित्रांनो? डायरेक्ट -1 रेज टू ऑड -1 येतं आणि -1 रेज टू इवन संख्या असेल तर उत्तर किती येतं? डायरेक्ट 1 येतं मित्रांनो. नेक्स्ट बघा, ऑप्शन कोणता करेक्ट आहे याचा? बी करेक्ट आहे. कोणता ऑप्शन करेक्ट आहे? बी करेक्ट आहे. बघा मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन काय दिला याच्यामध्ये? x - 2 - √3i i इक्वल टू √1. मग x इक्वल टू दिलंय -2 - √3i. -2 इकडे आलो काय झाला? प्लस झाला इज इक्वल टू -√3i स्क्वेअरिंग बोथ साईड. x + 2 त्याचा होल स्क्वेअर इज इक्वल टू निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर ऑलवेज पॉझिटिव्ह 3i स्क्वेअर. देअरफॉर x स्क्वेअर प्लस 2 2 चा 4x + 4 इक्वल टू here is 3i square. 3i square is -1 that is -3. -3 इकडे आल्यावर काय झाला? पुन्हा प्लस झाला x स्क्वेअर + 4x + 4 आणि +3 दॅट इज 7 इक्वल टू 0. आता आपलं काय करावं लागेल? याचा पूर्ण भागाकार करावा लागेल. बघा पॉलिनॉमियलचा भागाकार कसा करायचा मित्रांनो? here is polynomial 2x⁴ + 5x³ + 7x² - x + 41. हे ॲज इट इज लिहायचं. त्याच्यानंतर कोणता भाग द्यायचा? x² + 4x + 7. आता सगळ्यात पहिले काय करायचं? इनिशियल पॉईंट बघायचा. याच्यात इनिशियल किती आहे? 2x⁴. मग या ठिकाणी 2x⁴ येण्यासाठी आपल्याला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल? तर 2x². मग आता इथं आपण काय करणार आहे मल्टिप्लाय? बघा मित्रांनो 2x² न मल्टिप्लाय केलं तर इथं किती झालं? 2x⁴ प्लस 4 2 चा 8x³ प्लस
7 2 जा 14 एक्स स्क्वेअर. बाकी ॲज इट इज याच्यामध्ये कंपल्सरी काय असतं मित्रांनो, मायनस असतं. प्लसचं मायनस, हेअर इज प्लसचं मायनस. हा कॅन्सल झाला. आता राहिलेला लिहून काढायचं आपल्याला. -8 दॅट इज -3x³ -7 एक्स स्क्वेअर -x + 41. आता याच्या इनिशियलला काय आहे, -3x³ आहे. मग इथं काय घ्यायचं, -3x घ्यायचं मित्रांनो. मल्टिप्लाय करताना याला मल्टिप्लाय करायचं. -3x³ -12 4 3 = 12 x आणि x ने मल्टिप्लाय केलं तर x² झाला. अगेन -21 7 3 = 21 x, राईट. आता याच्यामध्ये मी काय करायचे मित्रांनो, सबट्रॅक्शन करायची. या मायनसचं काय झालं, प्लस झालं. अगेन मायनसचं प्लस झालं. अगेन मायनसचं काय झालं, प्लस झालं. हा आणि हा कॅन्सल झाला. 12 - 7 दॅट इज 5x². मग आता हे +21 आहे -x दॅट इज +20x प्लस किती 20x प्लस आपलं काय येईल मित्रांनो, 21 - x दॅट इज +20x आणि +41 ॲज इट इज. हेअर मल्टिप्लाय दिस 5 ने मल्टिप्लाय करा, +5 ने मल्टिप्लाय करा, कारण इथं काय 5x² आहे. अगेन 5x² 20x प्लस 7 5 = 35. 7 5 काय आलं, 35. Here is 35 that is also minus प्लसचं मायनस प्लसचं काय करायचं आहे आपल्याला, मायनस करायचं आहे. मग आता हे सगळे कॅन्सल झालं. मग 41 - 35 म्हणजे किती झालं, इथं 5 आणि तो 1 6. मग शेवटी रिमाइंडर किती राहिला 6. मग 6 त्याचा आन्सर इज करेक्ट आहे. ऑप्शन ए इज करेक्ट. ऑप्शन ए इज करेक्ट मित्रांनो. ऑप्शन ए इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघा. लेट z be a complex number such that mod z + z = 3 + I. मग आता काय दिलंय मित्रांनो आपल्याला, mod z + z = 3 + I. 3 + I. आणि काय विचारलंय, तर विचारलंय तुम्हाला mod z = असं विचारलंय. मग आता आपलं काय करावं लागेल मित्रांनो बघा, z = 3 - mod z + I आणि याला काहीतरी वेगळं ठेवावं लागेल. वेगळं म्हणजे कोणती व्हॅल्यू घ्या, ABCD. मग आपण काय करू, लेट 3 mod z = काय घेतलं आपण, A घेतलं. काय घेतलं, A. मग आता mod z = 3 - A आलं mod z. म्हणजे आपल्याला A ची किंमत काढायची आणि ती mod z मध्ये टाकायची. व्हेरी सिंपल. आता z = काय आलं, तर z = आलं A + I. कारण का, तर आपण याला A घेतलंय ना मित्रांनो, A + I. मग आता A + 1 हा झाला रिअल पार्ट आणि हा झाला इमॅजिनरी पार्ट. मग आपण याचा मॉड्युलस ऑफ z काढू. मॉड्युलस ऑफ z कसा येतो, √A² + 1 चा स्क्वेअर, याचा स्क्वेअर करा. मग ते येतं A² + 1. A² + 1. एक इक्वेशन म्हणू आपण याला. आपल्याला पुन्हा मॉड्युलस ऑफ z = दिलेलं आहे. अगेन मॉड्युलस ऑफ z = किती दिले, 3 - A. याचा स्क्वेअर करू आपण. मग याचा जर स्क्वेअर केला मित्रांनो तर 3 - A होल स्क्वेअर होईल. मग 3 - A होल स्क्वेअर किती येतं, 9 - 6A + A². इक्वेशन नंबर 2. फ्रॉम 1 and 2 आपल्याला काढता येतं मित्रांनो. फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड mod z² = mod z² A² + 1 = 9 - 6A + A². कॅन्सल झाला. 6A इकडं आला. 9 - 1 6A = 8. That is A = 8/6. That is A = 4/3. A ची व्हॅल्यू किती आली, 4/3. मग आता A ची व्हॅल्यू जर 4/3 आली तर आपल्याला काढायचं mod z.
मग मॉड झेड इज इक्वल टू किती मित्रांनो 3 मायनस ए 3 मायनस 4/3 3 3 चा 9 9 मायनस 4 दॅट इज 5/3 5/3 इज करेक्ट ऑप्शन बी इज करेक्ट मित्रांनो ऑप्शन बी करेक्ट आहे ऑप्शन कोणता करेक्ट आहे बी बघा नेक्स्ट काय दिलंय मित्रांनो आपल्याला ओमेगा इज इक्वल टू झेड अपॉन झेड मायनस 1/3 आहे अँड ओमेगा मॅग्निट्यूड ऑफ ओमेगा इज इक्वल टू 1 आय इक्वल टू रूट ऑफ -1 देन झेड इज इक्वल टू लाईज ऑन लाईन आहे इलिप्स आहे सर्कल आहे पॅराबोला असं काय आहे इट इज अ व्हेरी सिम्पल काय दिलंय आपल्याला त्याला महत्व आहे जास्त तर झेड इज इक्वल टू जनरली आपण काय घेतो मित्रांनो झेड इज इक्वल टू जनरली आपण लिहितो एक्स प्लस वाय आय मग आता ओमेगा इज इक्वल टू झेड एक्स प्लस वाय आय अपॉन एक्स प्लस वाय आय -1/3 आय याला लिहा एक्स प्लस वाय आय अपॉन किती एक्स प्लस वाय -1/3 आय इज इक्वल टू ओमेगा तर मॉड ओमेगा दिलाय मित्रांनो दोघांचा मॉड घ्या सगळ्यांचा आपण सगळ्यांचा मॉड घेऊ मॉड ओमेगा इज इक्वल टू मॉड ऑफ किती एक्स प्लस वाय आय जास्त ताण घ्यायचा नाही काहीच नाही मित्रांनो एकदम सहज सोडवायचं याचा बिन मॉड घ्या एक्स प्लस मॉड्युलस वाय -1/3 आय मॉड्युलस ऑफ ओमेगा इज इक्वल टू किती दिलंय 1 दिलंय मग हेअर इज 1 इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ एक्स प्लस वाय आय अपॉन एक्स प्लस वाय -1/3 आपल्याला काय दिलंय मित्रांनो बघा ही व्हॅल्यू आपल्याला लक्षात आली पाहिजे काय दिलंय इथं एक्स प्लस वाय -1/3 त्याचा मॉड्युलस इथं आय लिहिला आपण राईट मल्टिप्लाय केल्यानंतर स्क्वेअर होईल स्क्वेअरिंग बोथ साईड मॉड्युलस जर काढायचं असलं आपल्याला तर काय करावं लागतं स्क्वेअरिंग केल्यानंतर मॉड्युलस काय होईल बघा एक्स प्लस वाय -1/3 वाय -1/3 मॉड्युलस आपण सेपरेट करा एक्स स्क्वेअर वाय -1/3 आणि एक्स प्लस वाय आय त्याचा होल स्क्वेअर इकडे याचा मॉड्युलस घेतला आपण आय स्क्वेअर इथं सुद्धा काय आहे हेअर आय स्क्वेअर इकडं एक्स स्क्वेअर प्लस वाय आय स्क्वेअर मग देअरफॉर एक्स स्क्वेअर प्लस तर आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 इथं मायनस लिहा डायरेक्ट आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे -1 मग आय स्क्वेअरची व्हॅल्यू इथं लिहा मायनस हिअर वाय स्क्वेअर -2/3 वाय प्लस 1/9 is equal to x square minus y square is also here I square y square I square here is y square I square व्हॅल्यू लिहायची आपल्याला I square ची व्हॅल्यू -1 मग मल्टिप्लाय करा आता इथं x स्क्वेअर आणि x स्क्वेअर कॅन्सल झाला मायनस न मल्टिप्लाय करा -y स्क्वेअर प्लस 2/3 y -1/9 is equal to -y square getting -y square cancel 2/3y is equal to 1/9 3 3 चा 9 आणि y is equal to किती आला 1/6 here is y is equal to काय आलं 1/6 आणि y is equal to जर 1/6 आहे तर त्याला कसं लिहिता येतं 6y - 1 equal to 0 6y - 1 equal to 0 and it is a line काय आहे लाईन मग हेअर इज ऑप्शन बी करेक्ट ऑप्शन बी करेक्ट आहे कोणता ऑप्शन करेक्ट आहे बी करेक्ट आहे बी ऑप्शन बी इज करेक्ट काय दिलंय आपल्याला याच्यामध्ये झेड बिलॉंग्स टू सी इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड इज इक्वल टू 10 म्हणजे कशाची व्हॅल्यू दिली वाय ची व्हॅल्यू दिली कशाची वाय ची व्हॅल्यू दिली मग आता आपल्याला काय दिलंय ते बघा महत्वाचं ट्वाइस झेड मायनस एन अपॉन ट्वाइस झेड प्लस एन इज इक्वल टू किती आलं 2i - 1 इथं किती आलेलं आहे मित्रांनो बघा 2i - 1 आता काय करायचं आपल्याला 2z मायनस एन इज इक्वल टू 2i - 1 इन ब्रॅकेट इथं किती आलं ट्वाइस झेड प्लस एन
ट्वाईस झेड प्लस एन. मल्टिप्लाय करा आता. 2i ने याला मल्टिप्लाय केलं तर 4zi झालं राईट. बे दुनी 4 झेड इंटू आय झेड आय पुन्हा ट्वाईस एन आय. नंतर मायनस किती झालं 2z मायनस एन आणि इकडे किती आहे ट्वाईस झेड मायनस एन. हा मायनस एन आणि हा मायनस एन काय करा कॅन्सल करा. तिकडचा 2z इकडे पाठवा. ट्वाईस झेड प्लस ट्वाईस झेड किती झालं 4z राईट. मग इकडे उरलं किती 4zi प्लस 2ni. आता z इक्वल टू काय टाकायचं x प्लस आय वाय. z इक्वल टू काय टाकायचं x प्लस आय वाय. 4 इन ब्रॅकेट x प्लस आय वाय 4 I z is in bracket x plus i y plus twice n into I. करा मल्टिप्लाय करा याला 4xi प्लस 4yi स्क्वेअर इज प्लस किती बोला प्लस 2ni प्लस किती 2ni. याला मल्टिप्लाय करा हे झालं 4x प्लस 4yi इक्वल टू याला किती आलं हे 4xi मायनस 4y. आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती आली -1 प्लस ट्वाईस एन आय आता किती येईल बघा. ही जर कम्पेअर केला आपण याला तर इथं किती आहे 4x प्लस 4yi. आता बघा याच्यामधला याला असं लिहिता येईल की 4x प्लस ट्वाईस एन ब्रॅकेटच्या बाहेर आय मायनस 4y. इकडे किती आहे 4x प्लस 4yi. रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट कम्पेअर करा. 4x इज इक्वल टू मायनस 4y हा झाला रिअल पार्ट. नंतर 4 4 कॅन्सल x इक्वल टू किती -y. पण y ची व्हॅल्यू किती आहे y ची फक्त किती दिलेली त्याने 10 दिलेली. y ची किती दिलेली आहे 10. मग आता इकडे किती आलं 4x प्लस ट्वाईस एन इज इक्वल टू 4y. मग आपलं काढायचं ट्वाईस एन इज इक्वल टू 4y मायनस 4x. मग आता आपला 4y ची व्हॅल्यू माहिती आहे 10 आहे मायनस 4a ची आली -10. म्हणजे हे झालं 4t प्लस 4t इज इक्वल टू 80 डिवायडेड बाय 2 दॅट इज n इज इक्वल टू किती आलं मग 40. मग n इज इक्वल टू 40 आहे आणि x इज इक्वल टू -10 आहे म्हणजे रिअल पार्ट ऑफ z इज इक्वल टू किती आलं -10. असा ऑप्शन बी आहे का. ऑप्शन कोणता करेक्ट आहे बी करेक्ट आहे. कोणता करेक्ट आहे बी. ऑप्शन कोणता करेक्ट आहे बी करेक्ट आहे. बरोबर आहे बी. तर बी आपल्या लक्षात आलं पाहिजे. बरं इफ x इज इक्वल टू 5/1 मायनस 2i i इज इक्वल टू √(-1) दॅन द व्हॅल्यू ऑफ x³ प्लस x² मायनस x प्लस 22 इज असं आपल्याला विचारलं होतं. मग याच्यामध्ये काय येईल आता बघा x इज इक्वल टू काय दिलंय तुम्हाला 5/1 मायनस 2i. याला पहिले काय करायचं कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट घ्यायचा. याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट कसा आहे 1 + 2i/1 + 2i. इथं मायनस असेल तिथं काय घ्यायचं प्लस घ्यायचं कॉम्प्लेक्स कॉन्जुगेटमध्ये. 5 + 10i अपॉन a² - b² 1चा स्क्वेअर मायनस 4i² इज इक्वल टू 5 + 10i अपॉन 1 + 4 x इज इक्वल टू ही व्हॅल्यू आली. मग इज इक्वल टू 5 + 10 अपॉन 5 4 ने 5 म्हणजे किती आलं x इक्वल टू 1 + 2i 1 + 2i. x ला इकडे पाठवा म्हणजे काय झालं x - 1 झाला 2i स्क्वेअरिंग बोथ साइड x - 1 होल स्क्वेअर इज इक्वल टू किती आलं 4i². x² मायनस 2x प्लस 1 इक्वल टू -4. -4 कसं आलं i² ची व्हॅल्यू काय घ्यायची -1 घ्यायची. म्हणजेच काय झालं x² - 2x इकडे आलं तर प्लस झालं +5 इक्वल टू 0 +5 इक्वल टू 0 असे व्हॅल्यू झाले सगळे +5 इक्वल टू 0. आता आपल्याला काय करायचं या दोघांचं डिव्हिजन करायचं किंवा हीच व्हॅल्यू तुम्ही x इक्वल टू याच्यामध्ये पुट करू शकता पण त्याच्यापेक्षा भागाकार सोपा आहे.
मग डिव्हिजन जर सोपा असेल तर आपल्याला डायरेक्ट लिहिता येतं. किती येतं? आता इकडे किती आलं बघा. इथं लिहायचं एक्स क्यूब, बोला, प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 22. मग इकडे काय लिहायचं? एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 5 प्लस किती 5. आता आपल्याला याचं काय करायचं? इथं एक्स क्यूब आहे, कशाने मल्टिप्लाय करायचं? एक्सने मल्टिप्लाय करायचं. मग इथं येणार एक्स क्यूब मायनस 2x स्क्वेअर मायनस 5x. आपण कशाने मल्टिप्लाय करतो? एक्सने मल्टिप्लाय केलो, एक्स स्क्वेअर क्यूब झाला मायनस 2x स्क्वेअर झाला. पण इथं प्लस, इथं काय पाहिजे? प्लस पाहिजे, प्लस 5x. मग इथं कॅन्सल झालं. हे किती झालं? 3x स्क्वेअर. मग आता हे मायनस झालं होतं, हे मायनसचं प्लस झालं नाही, प्लसचं काय होईल? मायनस. म्हणजे मायनस किती आलं इथं? 6x प्लस 22. पुन्हा 3 मल्टिप्लाय केलं, 3x स्क्वेअर मायनस 6x 5 त्रिक 15 होल डिवायडेड बाय मायनस, हे मायनसचं प्लस, हे प्लसचं मायनस. हा कॅन्सल झाला, हा आणि हा कॅन्सल झाला. 22 मधून 15 गेले, 7 आहे का बघा बरं. ऑप्शन ए इज करेक्ट. मग अशा टाईपचा जर ऑप्शन आला का नाही तर काय करायचं मित्रांनो? अशीच पद्धत वापरा तुम्ही. सोपी जाते डिव्हिजन, पॉलिनॉमियलचा भागाकार. पण इथं बघा, इथं चेक करत जा. आत्ताच आपलं जजमेंट झालं होतं, प्लस मायनसचं चिन्हामुळं ते घोळ होऊ शकतो. तुम्हाला ते जजमेंट आलं पाहिजे. नेक्स्ट बघा क्वेश्चन येतला कॉम्प्लेक्स नंबरमधला. इफ Z1 इज इक्वल टू 2 प्लस आय अँड Z2 इज इक्वल टू 3 मायनस 4i दॅन Z1 अपॉन Z2 इज इक्वल टू a प्लस bi. म्हणजे आपल्याला त्याचा भागाकार करायचा. Z1 अपॉन Z2 a प्लस bi. मग आता Z1 किती दिलाय? 2 प्लस आय होल डिवायडेड बाय 3 मायनस 4i इज इक्वल टू a प्लस bi. मग याला सोडवायचं कसं असतं? तर रॅशनलाइज करायचं. कॉम्प्लेक्स नंबरला काय करायचंय? रॅशनलाइज करायचंय. 2 प्लस आय दिलं इथं अपॉन किती? 3 मायनस 4i इंटू किती? 3 प्लस 4i अपॉन 3 प्लस 4i. 2 प्लस आय 3 मायनस 4i इंटू 3 प्लस 4i अपॉन 3 प्लस 4i इज इक्वल टू a प्लस bi. a प्लस bi. आता वरच्याचा गुणाकार 2 ने मल्टिप्लाय करा, किती झाला? 6 प्लस 8i. i ने मल्टिप्लाय करा 3i प्लस 4i स्क्वेअर. बरोबर का? पहिले आपण 2 ने मल्टिप्लाय केलं. 2 3 चा 6, 2 4 चा 8, i इंटू 3 3i आणि 4i स्क्वेअर अपॉन किती येतं? a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर 3 चा स्क्वेअर मायनस 4i चा स्क्वेअर इज इक्वल टू a प्लस bi. बोला किती झाले? 6 प्लस 11i 8 आणि 3 11 हे झालं मायनस 4. हे 9 मायनस 16 आय स्क्वेअर. आय स्क्वेअरची व्हॅल्यू पुन्हा काय घ्या? मायनस घ्या. म्हणजे झालं प्लस इज इक्वल टू ए प्लस बी आय. बोला 6 मायनस 4 2 प्लस 11i अपॉन किती? 16 आणि 9 25 ए प्लस बी आय. 16 प्लस 9 किती झालं? 25. याला सेपरेट करा म्हणजे ए आणि बीची व्हॅल्यू भेटेल आपल्याला. याला काय करा? सेपरेट करा. सेपरेट केलं काय भेटलं बघा? 2/25 प्लस 11/25 आय इज इक्वल टू ए प्लस बी आय. ए इक्वल टू आलं 2/25 आणि बी इक्वल टू आलं 11/25. तुम्हाला विचारलं काय? -7a प्लस बी, राईट. मग आता इक्वल टू -7 इंटू ए किती आहे? 2/25 प्लस 11/25. मग किती आला आता हे? 14 प्लस 11 भागिले 25 किती आहे? 7 दुनी 14 आणि प्लस 11 मायनस 3/. आहे का असा ऑप्शन? ऑप्शन सी इज करेक्ट. बघा चेक करा सगळ्यांनी. आपण फक्त काय केलं? Z1 अपॉन Z2 केलं. त्याचं काय केलं? कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट घेतला. कॉम्प्लेक्स कॉन्जुगेटवरून आपल्याला काय भेटलं? ही व्हॅल्यू भेटली ए आणि बीची आणि त्याच्यामध्ये पुट केली. त्याच्यामध्ये पुट केल्यानंतर त्याचा ऑप्शन आहे तसा. कोणता ऑप्शन तो? सी ऑप्शन आहे -3/25 -3/25 सॉरी -3/25. नेक्स्ट बघा काय दिलं याच्यात?
If z is equal to x plus iy and z raised to 1 by 3 plus p plus iq, where x, y, p, q belongs to r and I is equal to root of minus 1, then the value of x upon p plus y upon q. आता हे प्रूव्ह दॅट करा येतं. काय येतं? प्रूव्ह दॅट करा. तर हा एक शॉर्टकट याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. प्रूव्ह दॅट करण्यानंतर इथं 4 कंपल्सरी येणार आहे आणि ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे? सबट्रॅक्शन येणार आहे. आता कारण हा थेरॉटिकल क्वेश्चन आहे. z इक्वल टू एक्स प्लस आय वाय, बरोबर. मग जास्त ताण घ्यायचा नाही. z इक्वल टू किती दिलंय तुम्हाला? एक्स प्लस आय वाय. z रेज टू 1 by 3 इज इक्वल टू काय दिलंय? p प्लस आय क्यू. मग z ची व्हॅल्यू टाका. एक्स प्लस आय वाय रेज टू 1 by 3 इज इक्वल टू p प्लस आय क्यू. आता 1 by 3 ला काय करता येईल? रेज टू न्यायचं त्याला. किती? एक्स प्लस आय वाय इज इक्वल टू किती झालं ते? p प्लस आय क्यू रेज टू किती? 3. रेज टू किती? 3. मग a प्लस बी होल क्यूब. मग a प्लस बी होल क्यूब. तर a प्लस बी होल क्यूब आपण इथंच लिहू डायरेक्ट. a क्यूब प्लस बी क्यूब प्लस 3ab इन ब्रॅकेट a प्लस बी. सगळ्यात सोपा फॉर्म्युला लक्षात राहायला. पहिल्याचा क्यूब, दुसऱ्याचा क्यूब, a क्यूब प्लस बी क्यूब प्लस 3ab इन ब्रॅकेट a प्लस बी. मग इक्वल टू p प्लस आय क्यू. त्याचा काय? हा होल क्यूब आहे. मग काय करायचं? p चा क्यूब प्लस आय क्यूचा क्यूब प्लस 3ab p क्यू आय p प्लस आय क्यू इज इक्वल टू p क्यूब प्लस आय क्यूब क्यू क्यूब प्लस याला मल्टिप्लाय करा 3p स्क्वेअर क्यू आय 3p स्क्वेअर क्यू आय प्लस 3p क्यू स्क्वेअर आय स्क्वेअर. मग इज इक्वल टू काय झालं? आय क्यूबची व्हॅल्यू सांगा. मायनस आय स्क्वेअर इंटू आय. आय क्यूबची व्हॅल्यू कशी काढायची? आय स्क्वेअर इंटू आय. मग आय स्क्वेअरची किती आहे? -1. मग -1 इंटू आय दॅट इज मायनस क्यू क्यूब. हे झालं प्लस 3p स्क्वेअर क्यू आय. आय स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस 3p क्यू स्क्वेअर. बरं, आता याला कसं लिहिता येईल? p क्यूब मायनस 3p क्यू स्क्वेअर प्लस इथं आय राहायला का लिहायचं आपलं? राईट. मग आता प्लस 3p स्क्वेअर क्यू मायनस क्यू क्यूब इंटू आय. इंटू काय घेतलं? आय. इंटू आपण काय घेतलं? आय घेतला. मग आपलं लक्ष असलं पाहिजे तर काय दिलं? एक्स प्लस आय वाय. मग आता इक्वेटिंग करा ना. इक्वेटिंग रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट. मग हा याचा काय झाला? रिअल पार्ट झाला. काय झालं? रिअल पार्ट. आणि जो आय सोबत आहे त्याला काय म्हणायचं? इमॅजिनरी पार्ट. जो कशा सोबत आहे? आय सोबत आहे. आय सोबत असेल त्याला म्हणायचं इमॅजिनरी पार्ट. कम्पेअर करा. एक्स इक्वल टू आलं p क्यूब मायनस 3p क्यू स्क्वेअर आणि y इज इक्वल टू आलं 3p स्क्वेअर क्यू मायनस क्यू क्यूब. बरोबर, राईट. आता एकदम पटकन सिम्प्लिफाय होईल ते. बघा याच्यातून x इज इक्वल टू काय कॉमन काढता येतो? p कॉमन काढता येतो. काय उरला p कॉमन काढल्यावर? p स्क्वेअर मायनस 3q स्क्वेअर. इकडं काय उरलं? q कॉमन काढा. q कॉमन काढल्यावर काय उरलं? 3p स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर. मग आपल्याला x बाय p लिहिता येतं प्लस y बाय क्यू. मग x बाय p किती आहे? p स्क्वेअर मायनस 3q स्क्वेअर प्लस 3p स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर इज इक्वल टू हे किती आलं? 4p स्क्वेअर मायनस 4q स्क्वेअर. 4 कॉमन काढा. p स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर एक्स अपॉन p प्लस y अपॉन क्यू. आहे का ऑप्शन? बघा बरं, ऑप्शन बी. मग तुम्ही आता हा असा जर प्रश्न आला तर लक्षातच ठेवायचं की त्याला 4 ने मल्टिप्लाय होणार आहे आणि तो सबट्रॅक्शनमध्ये येणार आहे. एवढं आपल्याला आता हे थिअरॉटिकल आहे सगळं. 11वी सायन्समध्ये जो कॉम्प्लेक्स नंबर आहे त्याच्यामध्ये थिअरॉटिकल एक्झाम्पल आपण सॉल्व केलेले आहे. त्याच्यामध्ये लक्षात येतात एक्स अपॉन पी प्लस वाय अपॉन क्यू इज इक्वल टू 4p स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर. कोणता ऑप्शन आला म्हणले? बी आहे का? बरोबर.
हियर इज बी इज करेक्ट. 4 इन ब्रॅकेट पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर. नेक्स्ट बघा शेवटचं काय दिलं आपल्याला. Z1 इज इक्वल टू 4 I raised to 40 I raised to 35 I raised to 17 प्लस 2. मग आता तुम्हाला Z1 दिलंय 4 I raised to 40 मायनस 5 I raised to 35 प्लस 6 I raised to 17 प्लस 2 प्लस काय 2. मग आता याच्यामध्ये काय येईल आपण सेपरेट पहिले काढून घेऊ. I raised to 40 कसा काढायचा I स्क्वेअर 20 मायनस 1 raised to 20. बोला 1 आला. नंतर I आपल्याला किती काढायचा 35. मग I 35 कसा येणार आहे बघा. तर I raised to 35 आपल्याला काढायचं आहे. तर किती लिहावं लागेल आपल्याला I इंटू I raised to 34. मग I स्क्वेअर 17. मग I इंटू मायनस 1 raised to 17. मग I इंटू मायनस 1 raised to 17 किती मायनस 1 मायनस I आला. I raised to 35 किती आला मायनस I आला. पुढं I raised to 17 काढा. I raised to 17. मग I raised to 17 आपण इथं काढलायच ना किती आलाय I स्क्वेअर काढला. I raised to 17 ला कसं लिहायचं I इंटू I raised to 16. 16 आणि 1 17. मग I इंटू मायनस सॉरी आता इथं काय करायचं आपल्याला पहिले बोला बोला काय घ्यायचं आपल्याला I स्क्वेअर घ्यायचं रेस टू 8. I स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस 1 रेस टू 8 म्हणजेच 1 I आलं उत्तर त्याचं. किती आलं I. म्हणजे आपल्याला हे सगळ्या व्हॅल्यू माहीत झाल्या आता. म्हणजे Z1 ची व्हॅल्यू आपल्याला माहीत करायची आहे. Z1 इज इक्वल टू 4 इन ब्रॅकेट I रेस टू 41 मायनस 5 I रेस टू 35 मायनस I प्लस 6 इन ब्रॅकेट 1 कसं आलं काय आलं I आलं. I रेस टू 17 किती आलं I आलं ना मायनस 1 रेस टू 8 आणि प्लस किती 2. करा कॅल्क्युलेशन करा 4 प्लस किती आलं हे 5I प्लस 6I प्लस 2. मग 4 आणि 2 6 6 आणि 5 11. ही झाली Z1 ची व्हॅल्यू. कशाची Z1. मग Z1 साठी तुम्हाला पॉवर्स ऑफ I माहीत पाहिजेत. पॉवर्स ऑफ I काय आहे I स्क्वेअर I रेस टू 4 I रेस टू 17 I रेस टू 18 अशा व्हॅल्यूज तुम्हाला येणं गरजेचं आहे. Z1 इज इक्वल टू 6 प्लस 11I. 6 प्लस किती 11I. ह्या व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या आहेत ते लक्षात आल्या पाहिजे तुम्हाला 11I. मग त्याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला बोला आता तुम्हाला सोडवायचं काय. तर Z1 प्लस Z2 काढायला सांगितलं पहिले. मग Z1 प्लस Z2. मग Z1 किती दिलाय 6 प्लस 11I प्लस Z2 किती दिलाय मायनस 1 प्लस I. मग मायनस 1 प्लस I किती आला हे 6 मायनस 1 5 प्लस हा 11I प्लस I किती आला 12I आला. किती आला 12I. मग आता याचा मॉड्युलस काढायचा. मॉड्युलस कसा काढतात Z1 प्लस Z2 इज इक्वल टू मॉड्युलस स्क्वेअर रूट ऑफ A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर किंवा X स्क्वेअर प्लस 5चा स्क्वेअर प्लस 12चा स्क्वेअर. मग 12चा स्क्वेअर बघा लक्ष द्या इकडे 12चा स्क्वेअर बर 5चा वर्ग 25 प्लस 12चा वर्ग 144. टोटल किती आला मग हे 169 आणि 169 कशाचा स्क्वेअर आहे 13चा आहे का. ऑप्शन बी इज करेक्ट. ऑप्शन बी इज करेक्ट. ऑप्शन कोणता करेक्ट आहे बी. अशा प्रकारे कॉम्प्लेक्स नंबरचे टोटल 10 प्रश्न होते. 10च्या 10 आपण बघितलेले. त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त काय माहीत पाहिजेत I स्क्वेअर I क्यूब ओमेगा क्यूब रूट ऑफ युनिटी या व्हॅल्यू ज्या असतात त्या तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. मित्रांनो असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या मस्के कोचिंग क्लासेसच्या यूट्यूब चॅनलला लाईक करणे शेअर करणे
तुमच्या मित्रांना पण सांगणे. धन्यवाद.